नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत। आज आपण सराव संच 3.4 पूर्ण सोडवून देणार आहे। प्रत्येक गणित हे प्रत्येक प्रमेयावर म्हणजे वेगवेगळ्या प्रमेयावर आधारित असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मधलं पहिलं गणित काय आहे ते बघूया। आकृती जी आहे पुस्तकात दिलेली आहे ती आपण इथं काढलेली आहे। प्रश्न काय सांगितलेला आहे बघा। बिंदू ए हा काय सांगितलेला आहे तर कोन XYZ च्या दुभाजकावर आहे। जर x बरोबर 2 दिलेलं आहे तर AZ ची जी किंमत आहे ती किती हे आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, आता दिलेली गोष्ट काय आहे आपल्याला तर बिंदू A हा काय सांगितलेला आहे कोन XYZ च्या दुभाजकावर आहे। ठीक आहे, आता A हा बिंदू काय आहे XYZ च्या कोन दुभाजकावरती आहे, बरोबर आहे। त्यामुळे इथं बघा काय असणार आहे X बरोबर काय असणार आहे AZ असणार आहे, किंवा इथं आपण L म्हणजे लांबी असंही लिहू शकतो। ठीक आहे, कारण काय असणार आहे इथं तर लंब दुभाजकाच्या प्रमेयावरून। ठीक आहे, लंब दुभाजकाचे प्रमेय काय सांगते तर बघा भुजांवर असणारे हे जे दोन बिंदू आहेत ते एकमेकांपासून काय असतात समदूर असतात, म्हणजे समान अंतरावर असतात। म्हणून आपण काय लिहिलं बघा AX बरोबर काय झालं AZ झाले। ठीक आहे, आता आपल्याला काढायचं काय AZ काढायचं आहे, म्हणून AZ बरोबर AX ची लांबी किती दिली होती 2 दिली होती, त्यामुळे AZ सुद्धा किती असणार आहे आपलं 2 असणार आहे। ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न। आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा गणित बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये ही आकृती पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे। कोन RST बरोबर आपल्याला काय दिले बघा कोन RST बरोबर किती दिलेला आहे तर 56 अंश दिलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा रेख PT लंब PT म्हणजेच बघा कुठं PT लंब किरण काय असणार आहे इथं ST असणार आहे। लंब म्हणजे 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणजे इथला कोन किती आहे 90 अंशाचा आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने अजून काय दिलेले बघा रेख PR दिलेल्या गोष्टी ज्या असतात त्या पहिल्यांदा काय करायचे असतात लिहून घ्यायचे असतात, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला तर सिद्ध करायला सोपं जातं। इथे बघा PR किरण SR। आता जर कोन दुभाजकाचा प्रमेय आपण बघितला तर काय सांगतो कोन दुभाजक। आता जर समजा आपण काय घेतला बघा RST हा जर कोन घेतला आणि इथं बघा हा सुद्धा लंब आहे आणि हा सुद्धा लंब आहे, त्यामुळं काय झालं बघा तर बिंदू P हा काय असणार आहे कोन RST च्या भुजांवर आहे, भुजांवर म्हणा किंवा बाजूंवर असं म्हणला तरीही चालेल। ठीक आहे, आणि तो समदूर आहे। ठीक आहे, कारण काय असणार आहे याचं कारण असणार आहे कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून। ठीक आहे, त्यामुळे काय झालं आता कोन दुभाजक म्हणजे हा काय झाला आपला दुभाजक झालेला आहे SP किरण SP हा काय झालेला आहे तर कोन RST चा कोन दुभाजक असल्यामुळं आपण या ठिकाणी आपल्याला काढायला कुठला कोन सांगितलेला आहे बघा RSP सांगितलेला आहे, त्यामुळे कोन
RSP बरोबर 1/2 कोण कुठला असणार आहे इथं RST असणार आहे बरोबर आहे कारण त्याच्या काय असणार आहे तो निम्मा असणार आहे म्हणून 1/2 गुणिले इथला कोण किती होता आपल्याला दिलेला आहे बघा 56 आहे बरोबर आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार वापरावा लागेल कसा करायचा जर जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता। इथं बघा 56 एके 56 भागिले 2 केले बेके बे बे दोन्ही 4 एक राहिले 82 16 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तर 28 अंश आलेलं आहे म्हणजे आपल्याला इथला कोण काढायचा होता आणि तो किती आलेला आहे 28 अंश आलेला आहे ठीक आहे। या जे सराव संच आहे यामध्ये तुम्हाला प्रमेयांचा वापर करूनच उत्तरं काढायची आहेत त्यामुळं प्रमेयांचे व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या। हा होता आपला दुसरा प्रश्न। आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे मित्र नवीन शिकत आहेत आणि त्यांना मॅथ्स अवघड जाते त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही मॅथ्स सोपं वाटेल ठीक आहे। तिसरा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेले बघा त्रिकोण PQR प्रश्न आता बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट आपल्या पुस्तकातून वाचत आहे त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं जवळ ठेवा ज्या वेळेला मी क्वेश्चन वाचत असेल त्यावेळेला तुम्हालाही तो प्रश्न चांगल्या पद्धतीने समजेल ठीक आहे। बघूया प्रश्न काय आहे तिसरा त्रिकोण PQR मध्ये आता इथं आकृती दिली आहे का आपल्याला नाही म्हणून आपण काय करूया पहिल्यांदा आकृती काढली PQR ठीक आहे। पुढे काय सांगितले बघा PQ बरोबर 10 PQ किती दिलेलं आहे आपल्याला 10 दिलेलं आहे QR किती दिलेलं आहे 12 दिलेलं आहे आणि PR किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 8 दिलेला आहे। तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण कोणता हे ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे। आता यासाठी पण आपल्याला प्रमेयाची गरज आहे कोणता प्रमेय आहे तर त्रिकोणामध्ये जी बाजू मोठी त्याच्या समोरील कोण जो असतो तो सर्वात मोठा कोण असतो हे आहे ठीक आहे। तर आता इथं देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा QR बरोबर 12 दिलेला आहे ठीक आहे। त्याच्यानंतर PQ बरोबर 10 दिलेला आहे आणि PR बरोबर 8 दिलेले आहे ठीक आहे। आता बाजू जर आपण उतरत्या क्रमात लिहित गेलो कारण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण विचारलेला आहे ठीक आहे। त्यामुळे इथं बघा QR ही काय असणार आहे मोठी असणार आहे बाजू कशापेक्षा तर PQ पेक्षा आणि PQ ही बाजू मोठी असणार आहे PR पेक्षा म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहू शकतो तर कोण काय असणार आहे बघा QPR कारण ह्या बाजूच्या समोरील कोण कुठला आहे आपला P आहे बरोबर आहे म्हणजे तिथे आले आपले QPR हा मोठा असणार आहे कोणापेक्षा तर आता इथं बघा 10 बाजू असलेल्या त्याच्या समोरचा कोण कुठला आहे बघा इथं तर R आहे म्हणजे इथं आपण PRQ असं लिहू शकतो ठीक आहे। आता हा कोण कशापेक्षा मोठा आहे तर इथं सगळ्यात छोटी बाजू आहे सगळ्यात छोट्या बाजूच्या समोरचा कोण कोणता आहे तर हा Q आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे आपलं तर PQR येणार आहे ठीक आहे। आणि हे कशावरून आले तर मोठ्या बाजू समोरील मोठे कोण कोण मोठा ठीक आहे म्हणजे हा एक आपला प्रमेय आहे त्या प्रमेयावरून आपण काय लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे ठीक आहे। हा होता आपला तिसरा प्रश्न। आता जो चौथा प्रश्न आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर कोण F दिलेला आहे कोण A दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला सांगितलेलं आहे की त्रिकोण FAN आता बघा हा त्रिकोण घेतला आपण FAN ठीक आहे। यामध्ये F किती दिलेला आहे तुम्हाला 80 दिलेला आहे ओके। त्याच्यानंतर A किती दिलेला आहे 40 दिलेला आहे आणि इथला कोण जो आहे N तो दिलेला आहे का नाही तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सकारण लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे। सेम मागासारखाच क्वेश्चन आहे पण या ठिकाणी बघा त्रिकोण FAN मध्ये काय असणार आहे बघा या ठिकाणी कोण F अधिक कोण A अधिक कोण N करणार आहे कारण आपल्याला N कोणाचं माप माहिती नसल्यामुळे पहिल्यांदा N कोणाचं माप आपण काढून घेणार आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते 180 अंश असते। त्रिकोणांच्या अंतरकोनांची बेरीज आणि भूमितीमध्ये प्रत्येक वेळेला कारण लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे।
त्यामुळे एफ किती आहे 80 आहे, अधिक ए किती आहे 40 आहे आणि कोन एन काढायचा आहे त्यामुळे तो तसाच ठेवला. ठीक आहे, 80 अधिक 40 किती झाले बघा, 8 आणि 4 12 आणि 1 0 अधिक कोन एन बरोबर 180 म्हणून कोन एन बरोबर 180 इथंच ठेवले, 120 अधिक होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणून 0.6 म्हणजेच कोन एन बरोबर किती आले बघा 60 अंश आले. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, लहान मोठ्या बाजू ठरवू शकतो. आता सगळ्यात मोठा कोन कोणता आहे बघा, आता सगळ्यात मोठा कोन कोणता आहे, कोन एफ हा मोठा आहे. कशापेक्षा आहे तर कोन एन पेक्षा. ठीक आहे, आणि सगळ्यात मोठा म्हणजे कोन एन पेक्षा लहान कोन कोणता आहे तर कोन 40 म्हणजेच कुठला कोन आहे आपला कोन ए आहे. बरोबर आहे. आता कोन एफ म्हणजे त्याच्या समोरची बाजू कुठली झाली आपली तर एन झाली, म्हणून इथं लिहिली एन ही मोठी आहे. कशापेक्षा तर आता 60 अंश म्हणजे 80 नंतर काय होते 60, 60च्या समोरील बाजू काय असणार आहे आपली एफ असणार आहे आणि 40च्या समोरील बाजू काय असणार आहे एफ एन असणार आहे. आणि कारण असणार आहे इथं त्रिकोणामध्ये मोठ्या कोणासमोरील मोठी बाजू. ठीक आहे, हा होता आपला चौथा प्रश्न. आता जाऊया आपण पाचव्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. पाचवा प्रश्न बघतोय, काय सांगितलंय, सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो. ठीक आहे, आता समभुज म्हणजे काय, समान भुजा असणारा त्रिकोण. ठीक आहे, आता हा घेतला आपण ए बी सी हा त्रिकोण घेतलेला आहे. ठीक आहे, सम म्हणजे काय, समान भुजा असणारा त्रिकोण म्हणजेच पक्ष काय येणार आहे आपला त्रिकोण ए बी सी हा काय आहे समभुज त्रिकोण आहे. ठीक आहे, साध्य काय करायचंय आपल्याला, साध्य काय सांगितलेलं आहे बघा, तर समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण आहे असतो हे सांगायचंय. म्हणजेच कायला त्रिकोण ए बी सी हा समकोन त्रिकोण आहे. आता समकोन म्हणजे काय तर प्रत्येक कोन हा समान असायला हवा, त्यालाच आपण काय म्हणतो तर समकोन त्रिकोण असं म्हणतो. ठीक आहे, आता सिद्धता काय करूया सिद्धांतामध्ये पहिल्यांदा बघा, तर एक काम करूया. आता त्रिकोण ए बी सी हा काय आहे समभुज त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये ठीक आहे काय केलं बघा, समभुज आहे म्हणजे समान बाजू आहेत, म्हणजे तिथं काय झाली बाजू ए बी एकरूप बाजू काय असणार आहे या ठिकाणी बघा तुमची तर एसी घेतली आपण. ठीक आहे, ओके, त्यामुळे काय झालं बघा, तर आपला समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय सांगतो, ज्या वेळेला दोन भुजा समान असतात त्यावेळेला त्या भुजांसमोरील कोन सुद्धा एकमेकांना काय असतात समान असतात. ठीक आहे, म्हणून कोन ए बी सी एकरूप कोन ए सी बी असणार आहे. कारण काय आलं इथं समद्विभुज त्रिकोण नाचे प्रमेय. ठीक आहे, आता त्याच पद्धतीनं आताच आपण काय घेतलं होतं ए बी आणि एसी बाजू घेतली होती. आता जर आपण बघा इथं ए बी आणि बीसी जर बाजू घेतली तर याला नंबर 1 द्या. त्रिकोण ए बी सी मध्ये काय असणार आहे इथं तर ए बी रेख ए बी किंवा बाजू ए बी एकरूप बाजू बीसी घेतली तर या ठिकाणी बघा ए बी आणि बीसी आहे, बीसीच्या समोरील कोन हा काय झाला ए झाला आणि ए बीच्या समोरील कोन कोणता झाला या ठिकाणी सी झाला. ठीक आहे, म्हणून कोन ए सी बी एकरूप कोन बी ए सी असणार आहे. आणि कारण परत एकदा समद्विभुज त्रिकोण.
प्रमेय। ठीक आहे, त्यामुळे इथं काय झालं, याला नंबर 2 द्या। आता इथं बघा, हा कोण ह्या कोणाला एकरूप झाला, हा कोण ह्याला एकरूप झाला, म्हणजेच हे तिन्ही कोण एकमेकांना काय झाले, एकरूप झाले। म्हणून 1 व 2 वरून काय असणार आहे, कोण ABC, एकरूप कोण BCA आणि एकरूप कोण काय असणार आहे, BAC असणार आहे। म्हणून त्रिकोण ABC हा समकोन त्रिकोण आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं। हा होता आपला 5वा प्रश्न। आता जाऊया आपण 6व्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा। 6वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे, कोण ABC मध्ये कोण BAC चा दुभाजक BC वर लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे। आता आकृती दिलेली नाहीये म्हणून आपण काय करूया, आकृती काढत जाऊया। आता ही काय गेली, आपण त्रिकोण ABC दिला होता म्हणून आपण काय घेतलं, ABC हा त्रिकोण दिलाय। आता कोण दुभाजक कशाचा दिलेला आहे, तर BAC चा कोण दुभाजक हा काय सांगितलेला आहे, BC वरती लंब आहे। इथं आपण नाव देऊया M। ठीक आहे, तर त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, आता बघा काय करायला लागेल आपल्याला, तर त्रिकोण ABC मध्ये किरण काय आहे, M हा कोण BAC चा दुभाजक आहे। ठीक आहे, आता आपण काय करूया, 2 त्रिकोण घेऊया, हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण आपण घेतला। तर या ठिकाणी काय होईल बघा, आता दुसरी गोष्ट, कोण दुभाजक आहे म्हणजे इथला कोण आणि इथला कोण हा पण सुद्धा काय असणार आहे, समान असणार आहे। म्हणून त्रिकोण काय घेतला आपण, AMB व त्रिकोण AMC मध्ये, ठीक आहे, काय असणार आहे बघा, तर हा कोण म्हणजे कोण दुभाजक असल्यामुळे इथला कोण आणि इथला कोण सुद्धा एकरूप झालेला आहे। म्हणून कोण काय आले तर BAM एकरूप कोण काय असणार आहे, CA दिलेले आहे। ठीक आहे, आता बघा दोन्ही त्रिकोणामध्ये ही काय आहे, आपली सामायिक बाजू आहे। म्हणून रेख AM एकरूप रेख AM, कारण काय असणार आहे इथं, सामायिक बाजू। ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आपलं काय सांगितलं होतं बघा, तर BAC चा जो कोण दुभाजक आहे तो BC वरती काय आहे, लंब आहे। म्हणजे इथला कोण आणि इथला कोण सुद्धा किती असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे। म्हणून कोण AMB एकरूप कोण AMC काय असणार आहे इथं, प्रत्येकी काटकोन किंवा 90 अंश दोन्हीपैकी काही लिहू शकतात। ठीक आहे, त्यामुळे काय झालं, तर त्रिकोण AMB एकरूप त्रिकोण AMC झाले। कारण काय झाले बघा, पहिली कोण, दुसरी बाजू आणि तिसरा कोण, म्हणजे काय झालं आपला को बा को कसोटी। ठीक आहे, म्हणजे 2 कोणांच्या मध्ये एक बाजू समाविष्ट आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, कोबाको कसोटी असं म्हणतो। ठीक आहे, आता कोबाको कसोटी असून 2 त्रिकोण तर एकरूप झाले, पण आपल्याला काय करायचे आहे, जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या भुजा आणि राहिलेले संगत कोण हे सुद्धा काय असतात, एकरूप असतात। म्हणूनच या ठिकाणी बघा, रेख AB एकरूप रेख काय झालं, AC झालं। ठीक आहे, काय असणार आहे इथं, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, मी आता शॉर्ट मध्ये लिहिले पण तुम्ही शॉर्ट मध्ये लिहायचं नाही। त्यामुळे काय झालं बघा, ह्या बाजूला ही बाजू एकरूप झाली। ठीक आहे, आता राहिले कुठले, कोण B ला कोण C राहिलेला आहे। म्हणून कोण B एकरूप कोण काय असणार आहे इथं, C असणार आहे। इथं पण कारण काय असणार आहे आपलं, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, आणि इथं काय असणार आहे, इथं वरती बाजू पाहिजे होतं आपल्याला, तिथं आपण कोण लिहिलं होतं चुकून। ठीक आहे, आता बघा
या दोन बाजू एकरूप झाल्या, हे दोन कोण एकरूप झाले, म्हणून काय असणार आहे, त्रिकोण ABC हा काय सांगितलेला प्रश्न आपल्याला, तर हा समद्विभुज त्रिकोण आहे. ठीक आहे, किती सोपा आहे. ओके, जाऊया आता पुढच्या प्रश्न. 7वा प्रश्न बघतोय आपण. काय सांगितलेलं आहे बघा, तर आकृतीमध्ये जर रेघ PR एकरूप रेघ काय दिलेलं आहे, PQ दिलेलं आहे, तर दाखवा की रेघ PS, कुठली PS ही काय आहे, मोठी आहे कशापेक्षा, तर PQ पेक्षा. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा जर आपण त्रिकोण घेतला, त्रिकोण कुठला घेतला बघा, PQR मध्ये. ठीक आहे, तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, रेघ PQ एकरूप रेघ PR. ठीक आहे, हे काय आहे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेले आहे. ठीक आहे, आता समोरासमोरील म्हणजे त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरासमोरील कोण हे सुद्धा काय असतात, एकरूप असतात. म्हणजेच कोण PQR एकरूप कोण PRQ. कारण काय असणार आहे या ठिकाणी, तर समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, पण आता बघा जर आपण काय घेतला, तर PRQ हा काय घेतला, कोण PRQ हा त्रिकोण PRS चा बाह्य कोण आहे. ठीक आहे, आता तो बाह्य कोण आहे म्हणजेच काय असतं, तर बाह्य कोण हा म्हणजे त्रिकोण PRQ म्हणजेच हा कोण हा S पेक्षा काय असणार आहे, तर मोठा असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच कोण PSR. कारण असणार आहे बाह्य कोनाचा गुणधर्म किंवा प्रमेय. ठीक आहे, त्याच पद्धतीनं काय झालं तर बघा, आताच आपण बघितलं होतं Q कोण आणि R कोण हे एकमेकांना एकरूप आहेत. म्हणजेच Q कोण सुद्धा काय झाला आपला, तर PQR हा कोण सुद्धा मोठा झालेला आहे कोण PSR पेक्षा. ठीक आहे, याला नंबर 1 द्या. इथं आपण काय करू शकतो, 1 वरून असं लिहू शकतो. ठीक आहे, आता बघा जर कोण मोठे असतील तर त्याच्या समोरासमोरील बाजू ह्या सुद्धा काय असतात, मोठ्या असतात. म्हणजेच कोण Q च्या समोरील बाजू ही काय आहे बघा, रेघ PS ही मोठी असणार आहे. तर कशापेक्षा, तर S कोणासमोरील बाजू कुठली आहे, तर PQ आहे. म्हणून PQ पेक्षा इथे असणारे आपण त्रिकोणामध्ये मोठ्या कोणासमोरील मोठी बाजू. ठीक आहे, हा होता आपला 7वा प्रश्न. आता जाऊया आपण 8व्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नवीन मध्ये शिकणाऱ्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. 8वा प्रश्न बघतोय. 8व्या प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे, ती काढलेली आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, आकृतीमध्ये त्रिकोण ABC चे रेघ AD म्हणजे AD हा लंब आहे व BE हे शिरोलंब आहेत आणि AE बरोबर BD म्हणजे जेवढं AE आहे तेवढंच BD दिलेलं आहे. तर सिद्ध करा की रेघ AD आणि BE हे एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर दोन त्रिकोण घ्यावे लागतील. पहिला हा त्रिकोण घेऊया इकडचा, म्हणजेच त्रिकोण ADB घेतला. का, तर इथं लंब असल्यामुळे 90 अंशाचा आहे, त्यामुळे हा एक त्रिकोण घेतला. आणि त्रिकोण आता बघा BEA ला लंब असल्यामुळे लंबवाले मध्ये नाव लिहिलेले आहेत आपण. ठीक आहे, आता देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर काय दिलेलं आहे, रेघ दिलेली आहे. रेघ पहिल्या त्रिकोणात बघा कुठला त्रिकोण आहे आपला, हाय बरोबर आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, BD एकरूप रेघ काय असणार आहे, AE. हे काय आहे आपल्याला, तर दिलेले आहे. ठीक आहे, आता अजून काय दिले बघा, तर 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरील बाजू ABच आहे. इथे 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरील बाजू काय आहे, ABच आहे. ठीक आहे, म्हणून रेघ BA एकरूप रेघ AB काय असणार आहे इथं,
सामायिक बाजू किंवा काय असणार आहे, सामायिक कर्ण असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यामुळे आता दुसरी गोष्ट, कोण दिलेले आहेत, कुठले कोण दिलेले आहेत बघा. तर एडीबी एकरूप कोण काय असणार आहेत, BEA असणार आहेत. BEA का, तर प्रत्येकी 90 अंश. ठीक आहे. त्यामुळे काय झालं बघा, तर त्रिकोण एडीबी एकरूप त्रिकोण BEA झालं. आणि इथं कारण काय येणार आहे आपलं, तर कर्णभुजा कसोटी. ठीक आहे. आता कर्णभुजा त्रिकोण कसोटीवरनं तर हे दोन त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू ह्या सुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. आता आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, तर AD आणि BE ह्या दोन्ही रेख एकमेकांना एकरूप आहेत. म्हणून इथं लिहू शकतो आपण रेख AD एकरूप रेख BE असणार आहे. कारण काय असणार आहे, तर एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा किंवा बाजू म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक प्रमेय हे महत्त्वाचेच असतात. त्यामुळं प्रमेयाची लिंक किंवा आपल्या इयत्ता 9वीच्या बाकीच्या प्रकरणांची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.